शांता व पाणी आण बरं मला प्यायले. आणतो बाबा पाणी. रसाचे रस करायला नाही गेलता हा माणूस. या साधूबा काय मारला चक्कर बा. काय सांगू बडा नामदेव एक काम होतो बा. असा पहिले मग सांगा काय काम आहे. बसतो. आता साध्या काय आल्या बापा. काय आहे या साध्याचं फुसकूट. काय म्हणते आता. त्याच्या माणसाला तर लोकच उरावर घ्यायला पाहिजे. फक्त कोणी आलं की ये बस घरात. कोणी आलं की ये बस घरात. मग धंदे करणं जीवावर येतात. नुसतं फकाल्या मारणं. बाकी काहीच नसते यायचं. साधूबा बोला काय होतं काम. काहीच नाही नामदेव माझा वाल समजून सांगणं होतं बा. काहीच करून नेणार रोई मा उरावर बसून खाते बा. तो काहीच काम धंदा करत नाही बा. आणि आपण म्हटलं काही काम करतो म्हणते मी बीएड. असं तसं काम करत नाही म्हणते मी. सांग बा आता काय करू मी. काय साधूबा चूक तुमची आहे. तुम्ही डोक्यावर बसवला पहिली जवळ माझं वय. पहिले जर तुम्ही पेटायला लावला असता त्याला अटून थांबवला नसता तर काय डोक्यावर हागला असता तुमच्या तो. आता तू कशी वाढ फावली त्याली. मला माहिती आहे का एवढा बेसरम आहे म्हणून. आता कोणी पाहुण्याला म्हणते माणूस रानबा एखाद्या दिवस मला माहिती आहे काय रा म्हणता बरोबर टीचर आहे ना बेसरम. साधूबा सांगा आता मी काय समजून सांगू जवळ माणसाली. रामदेव भाऊ काही सांगाळ्या पण सांग बापा त्याली. ते पुदा एक तर गातून काढून दे नाही तर कोणा कामाला लावून दे. काहीतरी करायला लाव त्याला उटक पटक. नाहीतर मा कसा जीव घेऊन राहिला तो. मी जेवढे कमवून आणतो तेवढे इकडे कमवते. त्याला शोक आहे भलत्यात पत्ताही घेते दारू घेते तो. कोण्याच कामाचा नाही तो. कसं आहे हे काम तुमचं माहे नाही आहे. हे तुमच्या पुरीचं काम आहे. तो घरी आला की तुमच्या पुरीनं त्याच्यासोबत बोलायला पाहिजे. असं कसं डमक फुकाचं खाता काय म्हणायला पाहिजे ना. बापा माय पोरगी तर पुरी शिशी बूज बनवून ठेवला त्यानं. काहीच ऐकत नाही तिच्या म्हटलं. बस अशा पुढ्या सोडती ती की बस 1 लाख रुपये कमवतो 2 लाख रुपये कमवतो आताच कमवतो. असं वरच्या पट्ट्या मारल्या त्यानं की बस त्याच्या कब्जातच होता तिथे. तिला समजत नाही ना ती हेमाळी माय पोरगी. तुमच्या पोरीला तुम्ही समजून सांगा म्हणा बाई हा कसं तुला वफाऱ्या मारते तर याच्या म्हटलं ऐकत नको. जो 2 गोष्टी कसं यायला सांगत जाणार 2 खाले मारत जाय याच्या. बायकोन नवऱ्याला मारला चालते काही होत नाही याच्यात. पण कसं जवळ माणूस आहे आपण म्हणू नाही शकत असा विषय असते तो. बापा माय पोरी काहीच नाही करत त्याला काही म्हणत बी नाही. रायचं राय खातं तर खाय बसतं तर बस उठतं तर उठ असं काम आहे ते पोरीचं माय आहे. सांगू थकला माझी जीव दिले म्हणून तर बापा तुमच्या आलो मी नामदेव भाऊ. तुम्ही जरासं 2 गोष्टी समजून सांगा बा त्याले माझा बायले. बरं बा सांगून पाय तुम्ही काय होतं साधूबा. शांताबाई ते माझा वायचा नाटक तो कामाला जात नाही रोई मा उरावर बसून खाऊन राहिला बा. तेच नामदेव भाऊ सांगायला आले तुम्ही की 2 गोष्टी समजून सांगा बा माझा वायले. कसं कोणी बी ऐकते नामदेव भाऊच्या म्हटलं म्हणून. साधूबा तुमच्या जवळ आता 1.5 वर्ष होऊन राहिला तुमच्या घरी राहून राहिला. तुम्हाला अदलोक चेव नाही आला का काही. आता मोठा चेव आला तुम्हाला. आता बाई काय सांगू लय जड जाऊन राहिला आता. माझ्यानं पोचल्या नाही जात तो आता. लय डोक्यावर फिरलं माय पाणी. पहिलेच कसं जवळ जरासा गांगाच्या दूर ठेवा लागते. पोरीले आपल्या समजून सांगा लागते की तुझ्या घरी जाय बाई असं तसं. अदलोक आमच्या घरी राहतं. पोरीले जरासा समजून सांगा लागते ना. घेतलं बापा त्या दोघाईले बी नवरा बायकोले डोक्यावर बसून. मग आता कायचे ऐकतात ते. आता कायचे निघतात तुमच्या घरातून ते. जवळनं बरोबर हुब जिंकली तुमची. आता जवळ नाही निघत तुमच्या घरातून. अटीच राहते जवळ. बाबा शांताबाई काय सांगू तुले गुचरासारखा चिटकला तो आणि निघूनच नाही राहिला ना. आपण किती साधवा म्हणा बोला मी मारायला गेलो त्याला 1-2 खेप पण तरी मिळाली आला. लयच तो वरचा व्हायला आता. त्याला कसं शांताबाई आयचं खायला भेटून राहिलो काम काही करा वाटत नाही म्हणून तो काही गाणं सोडून नाही राहिला माझ्या घराची आता. साधूबा मी करतो काय करायचं आहे तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. साधूबा तुम्ही दोघं राहा एका खोलीत आणि त्या दोघांना द्या 1 खोली. सगळं अलग अलग करा ना. काहीच नका देऊ त्याला खाया प्यायला नाही ना काहीच नाही. मग कसे राहतात तर मग समजते. शांताबाई असंच करतो मी आता. तू म्हणून राहिली ना तसंच. साधूबा तसंच करा. चला मग नामदेव येतो मी. हो या साधूबा या. बरं पाहुणा झाला पाहुण्याला बोलायला लागेल इकडे. चार्जिंग करायला लागेल जरासा पाहुणा बळकून द्यायला लागेल ना. तसं साधू कसं माजून करून राहायला जवायचं. बरोबर हिसका दाखवायला लागेल ना आता पाहुण्याले साधूले. पाहुणे भाऊ आलो मामा आलो. बोला ना मामा काय म्हणता. काय राजा पाहुणे बा तुमची काय बदनामी चालू आहे बा गावात. काही लक्ष आहे की तुमचं. का बा काय झालं. कोण राहिलं माझी बदनामी. कोण करीन तुमची बदनामी. स्वतः तुमचा सासरा बदनामी कोण राहिला गावात. जवळ घरी बसून खाते आयतच खाऊन राहिला. आणि 1.5 वर्ष झाली मी पोचून राहिलो त्याले साऱ्या गावातून. बोंब करून राहिला तो. राजा मामा काही बोलता का राजा. फालतू राजा भांडण लावून द्यायच्या काम करता. माझा सासरा मावर एवढं प्रेम करते एवढं कोणीच नाही करत राजा. पोरासारखा समजते मला माझा सासरा. बा तुमचा सासरा असा आहे राजा तोंडावर गोड बोलते मागून बोट घालते असा तुमचा सासरा आहे. साऱ्या गावात बदनामी लावली तुमची करणं. मा खोटं वाटत असेल की नाही. तुम्ही गावात चक्कर मारून या कोण काय म्हणते तुम्हाला माहित पडते. मग सांगून राहिले बा तुम्ही हे मला नाही पटत बा. पाहुणे बा मी राजा आज लोक तुमच्याशी खोटा नाही बोललो. आता बोलणार आहे का राजा.
तुमची बदनामी चालू आहे. तुम्हाला काढून द्यायचा प्लॅन आहे तुमच्या सासऱ्याचा. घराबाहेर काढून देत तुमचा सासरा तुम्हाला. आता कावलं म्हणे मी त्या जवळ आले, सडेल जवळ आहे म्हणे, माय बिन लाजा आहे म्हणे पुरा. हा पानचड्या. बरं असं म्हणे का माझा सासरा? पाहतो ना मग सासऱ्याची, पाहतो मी काय आहे तर मग. पाहुणे बा आता हैगी करू नका. आली अंगार घ्या शिंगार मग. हा सरकच करा आता. कसं तुमच्या सासऱ्याचा 4 एकर आहे, त्यातलं 2 एकर घेतल्याची सोडूच नका. तसंही काय तुमचं सासऱ्याला बोरगा नाही. नाही मुंशीरा मामा ते तर करतोच मग. हा सासऱ्यानं असं तसं म्हटलं मला की बस बजेट आहे सासऱ्याचा, आपण हैकीच नाही करत. हा माही बदनामी लावली कर ना. आहे तर खाऊन राहिलो का मी? कोण्या नारायण देणार हा माझा सासरा? एकच तर पोरी आहे. हे समजत नाही का? अरे माझा सासरा थकल्यावर मलाच पाहिजे नाही सासऱ्याले. मग आजपासून राहतो मी अटीसा. ते डोळ्यात येऊन राहिला मामा सासऱ्याच्या. बापा पाहुणे बा तुमचं लय खरं आहे, पण त्याला समजत नाही ना. गावातले लोकही बळकून देऊन राहिले साधूले. हा साधूले नाही तरी पोरगा नाही की त्यांना समजून घ्यायला पाहिजे की जवळ आपला पोरगा. पण नाही, त्याला लोक गावातले बळकून देऊन राहिले म्हणून तो बळकून राहिला. हा तुम्ही बरं लक्ष आणून दिलं माया. घातले लोक तर असतीलच म्हणा, पण माझ्या सासऱ्याला शेण खाते का? माझ्या सासऱ्याला समजायला पाहिजे ना. हा पाहतो मी माझ्या सासरा बजेट काय आहे तो. घरी जाऊ द्या फक्त मला. फक्त कसं बा मानाव नका येऊ देऊ. फालतू कसं मा घरावर गोटे हेंना देणं. कसं तुमचा सासरा आहे भानगोळ्या. कसं आपले जनके भांडणं गेले जात नाही. कसं तुमचं ना आपलं जमते म्हणून तुम्हाला सांगितलं मी. राजा मामा एवढं गेली का राजा? मी काल तुमचं नाव सांगू हो? हा तुम्ही सांगितलं तर चांगलं काम केलं. आता पाहतो ना पुढे कसा दण काय सासऱ्याले. हा सांगतोच मी माझ्या सासऱ्याला काय आहे बजेट. पण बा कसा लडकोंडी झाला पाहिजे साधू. तुमचं नाव त्यांना आखरी लोक मरेतलं आठवण ठेवलं पाहिजे. असा आकात करा तुम्ही त्याले. लय बेजा वय वय करते तो. सटसटच करते निघे. तुमच्या नावानं असे बोट मोडून आलं तर गावात की बस हा खावकी ठेवच करते तुम्हाला. म्हणशी ना मामा पुढे काय होते दादा, फक्त मला घरी जाऊ द्या तुम्ही. सांगतो मग माझ्या सासऱ्याला काय आहे. अशी बायको पाहतो तो सायाची रगत पडत खाणतो सायाची. हा सासऱ्याला राग पुरा तिच्यावर काढतो. मग समजते सासऱ्याला कसं आहे जवळ इथं कसा म्हणते मले. हा पाहतो दादा. हो पाहुणे बा जावा जावा लवकर जा. हो जातो मामा जातो. माझ्या सासरल्या माही बदनामी करतो का गावात? आहे तर खातो काय मी? कोणी नारायण देणार आहे तू? पोरणा सोड तुले एकटीच तर पोरगी आहे. जवळ डोळ्यात येऊन राहिला. थांबतो घरी येते म्हणून बघतो, मग सांगतो तुला काय आहे. कावा कशी दिली बैकून आता. आता मस्त जमते यायचं. चांगली मारामारी येते काही होऊ दे. साधू लस परेशान दिसून राहिला रे. अरे काय परेशान अशी नाही तर काय माणूस हो. माझ्या जवळचं सडेल जवळचं माझ्या टेन्शन. हा तो रोई मा उराळ बसून खाते राजा. कामा धामाला काही जात नाही. सांगा आता काय करावं मी आखत लोक त्याला खाऊ घाला आहे. पहिलेच लयच गोड वाटे रे जवळ तुले. आला की बापा त्याचे पाय चाटू की हात चाटू. सैदा हार काय चाटत त्याले. आता म्हणतो झुंडू बा मा. हा माझा जवळ का आणून राहिला मुली. काय गळा असंही बोलतो ना असंही बोलतो तू तर. मला माहिती आहे का बुडे बा तोटीच घर करीन म्हणून. हा तो घर सोडून नाही राहिला. तरी साधू तुला आम्ही पहिले वॉर्निंग दिली ती. तुला पहिले सांगू आम्ही की गळ्या जवळ एवढं डोक्यावर घेऊ नको बरं. जवळ हरामखोर असतात. हा त्याच्या घरी बरे आहेत ते. नाही तुम्हाला काय समजते. माझा जवळ तुमच्या डोळ्यात येऊन राहिला. हा तुम्ही मला बैकून देऊन राहिले असं म्हणत गळ्या तू तर. पोरगी मा घरी आणीन मी. तुम्हाला काय करावं लागते. माझी पोरी 8 दिवस सांगून 15 दिवस राहीन. तुम्ही कोण मला सांगणारे. मला का पोरे आहे का? एकटाच जवळ या. मी पोरासारखा वागून जवळ. आणि का रे आता तर उलट्या फिरला तू. हा जवळ का आणून राहिला म्हणून राहिला. खाऊ घाल ना जीवार आलं तू याचा आता जवळ आले. बुडे बा चुकलं माय. मी हवेत होतो ना. मला वाटत माझा जवळ खूपच चांगला आहे बाबा. हा मिट्टू सारखा बोली की बस. त्यानं असं शिशीत उतरवलं तर मला की बस. पण आता माझे डोळे उघडली. जवळ कसं आहे तर समजलं मुले आता. सांगा बापा पहिले एवढं लोणीला आहे मामा असं मामा तसं. या करेंगे मामा त्या करेंगे मामा. 4 व्हीलर घेंगे मामा. मोबाईल ये लावूंगा मामा. कम्प्युटर वो लावूंगा मामा. बापा मला वाटे बापा जवळ किती पैसा आणि किती कमवते जवळ. हा मला गर्व होता ना. MA आहे माझा. MA आहे. साधू शिकेल तेवढे हुकेला. त्या शिकेल लोकांना काय कोण नोकऱ्या देऊन राहिलं गळ्या. घरीच तर पडेला गल्ली 100. MA काहीच कामाची नाही. कोणी हुंगत नाही. हेपलंच नाही यायले. फुकट गेले कोणा कामाला तर ठेवत नाही कोणी द्यायले. MA वाले बापा मोठी डिग्री पाहून दिलं बापा पोरीले. MA आहे माझा वय का कमी शिकेला आहे का? घे रे आता दाबून. हा त्या डिग्रीवर कुत्र मुतून जाते. अशी 65 डिग्री आहे ती. MA कोणी हुंगत नाही हेपलत नाही यायले. नाही बुडे बा आता डोळे उघडले ना. आज लोक लय मला गोळ वाटे ते. पण आता कसं काही करून मला हा जवळ पहिले घरून काढून दे नाही मला. बुडे बा मला काहीतरी सल्ला द्या बा तुम्ही. जवळ कसा काढा घर आहे बाहेर. नाही निघत गड्या तू घरी आहे बाई. तुला सांगतो मी 100% निघत नाही तो. त्याला आहे तर खाई सवय पडली भोरे बसून खाऊन राहायला आणतो. हा ती सोडते का तो.
तर काही म्हणू नका बा, काही ना काही कुरापती आयडिया काढाच तुम्ही डोक्यातून. लवकर त्याची मला विल्हेवाट लाव नाही. साधा आहे ना मग. तुझ्या पोरीले आणि त्याला अलग देणं काढून जावा यायले. काय खाते आणि काय राहते कसा राहते तर समजते मग. हे गोष्ट तर मला 2-3 जणी सांगितली म्हणा. हेच करावं लागेल आता. हाच पर्याय माझा उरे. नाही तर मग हा तर पुरं फुकाचं चंदन उभं येणार आहे. माझं टकलं करून टाकीन हा. फुकाचं खाऊ खाऊ घरी बसू बसू. काय जाय लवकर जाय. पाय तो जवळ काय गुण राहिला. हो जातो. काय या साधूले पांचट्या जवळ भेटला रघु. काहीच कामाचा जवळ नाही. मी लका माझ्या सासऱ्या घरी जा तर पाणी ना ठेव. 5 मिनिटावर थांबू ना. बायकोन थैली भरली की चालले घरी आपल्या कुरू. आणि हे तर लेका निकोय बेसरम निघलो रे. वटीले का 1.5 वर्ष झाल्या खाऊन राहिलो. बा आपल्याला पाणी होतं. आजकालच्या पोरेला काहीच पाणी नाही. मरेलात पाणी यायचे. हो यायले सासून सासरा लय गोड वाटते. 8-8 दिवस राहतात आजकालचे पोरे. आजकाल कसं व्हायला सासू सासरी जवळ हुंगत नाही. कारण हा जवळ 5 तटीच असते ना महिन्यातून 10 दिवस. पोरीनं म्हटलं याच्या बायकोनं म्हटलं चालता का माबापाया घरी. माबापाची आठवण आली मला. यानं काय परत घातली बगलीत की चालला मागं. असे पोरी व्हायला आजकाल. त्यावेळेस काय मान होता भू जवायले. जवायले विचारल्याशिवाय कोणतं काम ना होय. घराची ईट ना लावल्या जाय. पण आजकाल ते अशी आहेत बापा. तोंडही पाहत नाही जवायचं. आता काही इज्जत नाही राहिली जवायची. इज्जत कचरा झाली जवायची. जाऊ दे आपल्याला काही करायला लागत नाही. झालं गेलं आता पार पडलं आपलं. जाऊ दे. चाल बापा चाल. भाण्याकडे आपल्याला पाहुण्याचं काम पडलं बा. जवळ असा तर असा. काही काम नाही धंदा नाही काय नाही. आपले कसं एखादी जागा पाहायची मस्त आरामशीर जाऊन बसायचं. पाहुण्याचं काम काय. राजा बोले दाढी हाले. राजाला काही काम असते का. नुसतं कसं राणी सोबत गुलशरे उडायचं काम. तसंच पाहुण्याचं काम. पाहुणे मग काय तुम्ही दोघे जण फालतू मजा घेऊन राहिले. घेणं देणं मा गांडीचा कोरपा करून देऊन राहिले. मी काय एवढा रिकामा दिसतो का राजा तुम्हाला. फंटे आहो का मी. पण मला काम नाही भेटून राहिला तर मी काय करू सांगा ना तुम्ही. तसंही पाहुणे बा तुम्हाला काम करायची गरज काय. पाहुण्याले अरे अजिबात काम करायची गरज नाही. तुम्ही ऐकून गड दोघे जण मॅटिंगला उडून राहिले. आता घेणं देणं जाऊ का मी उठून सांगा तुम्ही मला. जाऊ का उठून हो पाहुणे बा हा मजाकचा विषय आपला. राजा तुम्ही सिरियस घेता. मग पाहुणे बा काही पार्टी करून आणून एखादं कोंबडं मोमळं. पार्टी तर पहिले मग चालन बापा. पहिले कोंबडं कापू आपण. पण त्याबरोबर ती चपटी लागते बरं आपल्याला. ते कोंबडं मग तर जात नाही आपल्याला. मग 200-200 रुपये सटकनी कोंबडा घेऊन ये तुम्ही. आता मग मटण बुड्याजवळचं. नाही रे बा सध्या आपल्या खिशात काही नाही बा. उदार खाऊ घाल सांगता घाला बा मला. पाय रे भाने केले पाहुण्यानं हातवर. अरे काय पाहुणे बा जवळ माणसाचं असं काम पाहिजे की बस आहे नाही विषय काढला का पार्टी काय झटकनी पुढे. चला गाडी मारा की 200 तुम्ही काही देऊ नका. मीच बंदे पैसे भरतो. झटकन तुम्हाला पार्टी देतो. खाऊ पिऊ घालतो. दारू पाचतो. पण तुम्ही तर बापा आमच्या जीवावर बसेला. राजा पाहुणे बा ह्या अशामुळे तुमची इज्जत नाही राहिली राजा गावात. तुम्ही ना खप खर्च करायला पाहिजे साहेवर. विचारच नाही करायला पाहिजे. दळादळ मस्त आहे रे हिरा मग तुम्ही. हो मस्त म्हणला आलंब. अरे गड माहिती आम्हा पण चुन्याची सोय नाही आणि तुम्ही म्हणाल पार्टी. काय पाहुणे बा चालता पराठे राखण. हो बाबा आपण नेत पराठे राखण. डोकरं येतात वावरात. कुठून तांबाखूची सोय लागणार आहे मग आपली. कुठून या पोराला पार्ट्या देणार आहे आपण. काम धंदा करत नाही मग म्हणता आपली सोय लागत नाही. देखो तो डायरेक्टच बोलतो बा तोंडा. चांगला कोरपा झाला ह्याला पाहुण्याचा. तुमचं काय म्हणणं आहे मामा. मी काम नाही करत. आयता खातो काय मी. असं नाही म्हणणं पाहुणे बा तुम्ही आयता खाता म्हणून. पण कसं आता तुम्हाला कामाला म्हटलं बा तुम्ही येत नाही. बरोबर आहे ना बा पाहुणे बा. खरंच ना. आता तुम्ही काय म्हणा तांबाखूची सोय नाही पार्टी देऊ शकत नाही. माझा नामदेवानं हो का आणला तुमच्यासाठी. चला ना कामाले. वावरातले काम करायसाठी माझा जन्म व्हायला का. मी अजिबात येत नाही वावरात काम करायला. MA BEd मी. मी नाही येत. काय पाहुणे बा कदलो त्या साधूचा जीव घ्यायचा ना तुम्ही. कदलो काय तर खासान त्या साधूच्या जीवावर. त्यानं कदलो काम करा. तुमचं काय म्हणणं. मी सासऱ्या जीवावर बसून खातो काय. नाही म्हणणं पाहुणे बा. आता तुम्ही जवान आहे. साधूची वय झाली. तुम्ही ना कसं काम करायला पाहिजे. तुमच्या सासऱ्याला कुठे जाऊ नाही द्यायला पाहिजे. तुम्ही ना सासऱ्याच्या हातचं काम घ्यायला पाहिजे. तुम्ही तर बा नुसतं वटे राखता बा गावात. दुसरं तर काही काम करत नाही. आणि तुम्हाला म्हटलं कामाला झाला तुम्ही म्हणता मी MA BEd आहे. चुलीत घाला ते डिग्री. काही कामाला धामाची काय कामाची होते. रुपये सोय नाही लागत. रुपये खिशात नसते राजा तुमच्या. बेकाऱ्यासारखे पैसे असता गावात. जवळ माणसानं असं राहायला पाहिजे कॉलर टाईट करून. तुम्ही तर राजा निकय भामट्यासारखे बसता गावात. कोण इज्जत देते हो तुम्हाला. सारं गाव मजा घेते राजा तुमची. बिन इज्जती कामं करू नका. मोकड्यानं कामाला लागा.
बोलून राहिले का मग मला? हा, मग तुम्ही बोलून राहिले काय? म्हणजे मी या दुसऱ्या भरोशावर राहा काय? तेव्हा तुम्हाला वाईट नका वाटू देऊ. तुम्हाला कसं बोलणं बरोबर नाही. जवळ माणसं आहे तुम्ही, पण तुम्ही ना बोल्या प्रसंग आणला. ही कष्टाची अर्धी भाकर बरी, पण ही फुकाची एक काही कामाची नाही. हा, साधूचा जीव चालला राजा, लडकोंडी येते तो. माझ्या सासऱ्याचा 5 लाखाचा बजेटच बसा लागते मला. लांजी लागले ना बंदा काल सांगितलं या ना. आता येतो मी घरी म्हणा, थांबतो त्या बजेटच करतो सासरे. पाहुणे बा तो पाहुणा फोन तो काय आता थांबणार आहे का? गेला तो आता. राजा पाहुणे बा आयतं खाता राजा नुसतं तुम्ही. हा, सासऱ्याच्या जीवावर जखून राहिले बाबा. पाहुण्या मनगटात कुठे जम आहे हो. पाहुणा काय सासऱ्या जीवावर जगणारा माणूस आहे. हे काय बोलून राहिले तुम्ही? मी काही कामात धमाल जात नाही का? काम करत नाही का मी? कसं काम करतो म्हटलं 1000 रुपये रोज आणतो. अरे बा पाहुणे बा आमचे शब्द नाही तो बापा. हे तुमचा सासराच बाजून करून राहिला तुमचं साऱ्या गावात. हा, तुमचा सासरा सांगते बा लोकाईले की माझा वय आहे, काही काम नाही करत, MA BEd आहे, MA BEd आहे असं सांगते म्हणते बा तो. पाहुणे बा तुमची बदनामी आहे की तुमच्या सासऱ्याने फुल लावली करणं गावात. तुम्हाला तोंड खायला जागा नाही ठेवली कुठे? सासरा लय इतर आला ना पाय तुम्ही आले आता काय याचा बजेट काढतोच मी. मला लय 2-3 जणांनी म्हटलं ना. हा, बरं सांगितलं तुम्ही दोघांनी मला. पायसान कमळला मुळला माझे साधू. हा, विचारच नाही करायचा सासरा आहे कोण आहे तर. हा, काय तर मग बायको झळायची. हा, तो एक पोरे. त्या पाहुण्याच्यानं काही होत नाही ना, भुजला बापड फुटत नाही. अजून लेकरं धुवून नाही राहिले पाहुण्याले, म्हणून तर हे तसे आहे पाहुण्याची. 2-4 लेकरं झाले असते तर काल साधूबानं कणकण केलं असतं. पण हे कसं या पाहुण्यात दम नाही ना. लेकरं होत नाही तर का मा दोष आहे का? त्याच्या पुरी लेकरं होऊन नाही राहिले, मी काय करू? हा, मा काही दोष नाही ना. मी तर किले राहा आणि त्याची पोरगी भवाडायला आहे ना. त्याला तर समजत नाही तरी मी वागून राहिलो तिले. माई बायको वांज आहे वांज. हा, तिले लेकरं नाही होत तरी मी वागून राहिलो. तरी याले उपकार नाही तरी मा सासरा मा नानच कोणा काढते सांगा. किती बिनलाज आहे. हा, सांग तुम्ही त्याले हेच का माया काय आहे तो. पाहुणे बा तुमची बायको वांजच आहे म्हणून तो पोरेन पसंत नाही केली पहिले ते. तुम्ही बरोबर हाती सापडले त्याच्या घरी. बबने गेलता पाहिले वांजाई खुशी आहे. काय पुळ्या सोड दिले माझा. पाहुणे बाई लय पोरं गेली पाहून, पण तुम्ही हाती सापडले. तुम्ही गरीब होते ना म्हणून कसं तुमच्या मस्ती मारली साधून पोरगी. बरं मामा पाहतो मी आता घरी जाऊन काय येतं काय भानगड आहे विचारतात ना सासऱ्याला काय येतं. चला मग येतो. हो या पाहुणे बा. काय बबनेले का काही फोकाडे हाडत रे. हा, काही बैकून देते रे. याला बैकून देतं नाही तर काय तर यानं तर मस्त खाल्लं असतं थांबला असता. मामा असं मामा तसं. बरं त्याला बैकून आता. हा, तू बरोबर आहे गड्या. आपल्या गोष्टी राहिल्या असत्या ना. मग बबन्या तू याला का डबल गेम हुकला रे. शिवल्याचा का वाचला रे का? जिता झाला शिवल्या. ते त्याची बायको माशिव नाही राहू शकत नाही. काही गेम नाही. ओके बरोबर. शिवल्या घरा बाहेर निघला की ते मला बरोबर फोन करते. मी बरोबर जातो. काय माझ्या दिला रे तुला तिले? काली का तुझ्या गळ्यात पडू लढे रे ते. तुला ही चिटकली का गुचड्यासारखीच नाही. आई माझ्या फांजाने दिली मी ना तिले मी पटतो ना रे. तिले आवडून राहिलो मी म्हणून कसं ते मला चिटक चाटक करते. तिनं काल बरोबर छानच व्हायला गंमतच लढे. मानवरा गेला पण तिले मला चिटक्याचं होतं. जेव्हा किती दिवसा म्हणून राहिलो मी माई शाळा लाव माई लाईनला. पण काय जगलं का तू एकटाच खाऊन राहिला बा. माहिती काही मेळी आणून नाही राहिला बा तू. जरा वय न करून मात सारखं होऊ दे पद्धतशीर. कसं लाईनवर गाडी लागली मग बरोबर मी एखादा मेळ आणतो. जडीचा धंदाच टाकतो ना. मला नाही वाटत बा तू आणशील म्हणून सारखं करशील म्हणून माया ऐकलं का बोगत तू बाबने. चाल बरं येऊ बरं शिवलांच्या करून आता काय चालू आहे काय नाही पाहून तडचा. शिवल्या काय गुन्हाला काय नाही. तो जर घरी नसला तर मग माही छानच मारणं होते. चाल जमलं तर मग तू पाहतो बापा. पहिली शिवल्या घरी आपण तो कधी येतो अर्ध्या रात्री. चाल वाकाय तोंड्या साध्या बाई ना. हो जवायची बदनामी करता का साऱ्या गावात. हो वाकाय तोंड्या अशी सासरा तू आज नाही सोडत तुले मी. वाजला रे. हा आला वाटते ढोसलून. काय पाहुणे बा काय पद्धत आहे का बोलायची? सासरा मी तुमचा तुम्ही ठेवली का बोलायची काही पद्धत? हा, साऱ्या गावात बदनामी लावली जवायची घर ना. जो तो मला टोकून राहिला. हा तुम्ही आयता खाता कोण सांगून राहिला? तुमचा सासरा सांगून राहिला. हा तुम्हाला लाज वाटते काय जराशी बाई बदनामी करायची लागती? पाहुणे बा तसं नाही म्हणणं ना. मग काही ना काही काम करा. एवढं वाईट वाटून राहिलं तर मा अंगार काय येऊन राहिलं चौथावून. जास्त रगले तुम्ही. हा मा खाणं काढून राहिले का तुम्ही? मी काम नाही करत आहे की. हा काय माजला माय बे हा पाहुणा आज. काय आलाय सांगा. सांग ना समजून सांग ना तुझ्या नवऱ्याले. हा पाय ना कसा बोलून राहिला तो तुझ्या बापाले. पाय ना काय जमलं तुम्हाला? हा मा बापाले काऊन बोलून राहिले बापा असं तसं? हा पिऊन आले का तुम्ही? ढोसलून आले काय? असं राहिले मी तुमचं बोल ना. हा काही नाही बोलून राहिले मा बापाले. तुझ्या बापाचीच बाजू घे तू. तो करी माही साऱ्या गावात बदनामी. जवळ आयता खाते. हा गोळ आहे तुले नवरा नाही प्यारा. हा नवऱ्याच्या कर तू काळ्या फक्त. हा वरून मलेच म्हण बापाला नको म्हणू काही. बाप असे तसे काम करतच नाही ना. मा बापाले बोलू मी तर तुम्हीच तर बापा ढोसलून आले. मा बापाले काही नाही बोलून राहिले. मग मी काय ऐकून घेऊ का ते?
असं तुमच्या सासऱ्याला बोलणं शोभते काय? हा, शोभते का तुमचं हे बोलणं? आणि मी म्हटलं की म्हणता की मग तू त्याची बाजू घेत, त्याची बाजू घेऊन येतं काय तर? ते पाठीचा कणा सरळ कराच लागते मले. हा, तू लय वय करून राहिली ना, बापाची बाजू घेता का तू? थांबते आता कंबळला 2-4 लाथा मारतोच मी. तू काय कमी समजून राहिली का मले? कमी समजून राहिली का तू? पाहुणे काय बोलून राहिले तुम्ही? माझ्याकच मापुरीचा पाठीचा कणा सरळ करता का? हात लावून दाखवा मग तुम्ही. हा, हात लावून दाखवा तुम्ही, सांगतो मग तुम्हाला काय आहे बजेट. हा, कमी समजून राहिले हा तुम्ही मला. आपण म्हणतो जवळ या, जाऊ द्या लेक. आई तर खाऊन राहिला लेका तू अटीसा बसून. बिन लाज आहे, तुला लाज नाही वाटत? आणि म्हटलं की तुला मोठं पाणी येते त्या गांडीले. हा, तसं वागणं मग तू चांगला. सगळं कामाला जात जाय ना मग, खाल खातं दुसऱ्या जीवावर बसून. एवढं पाणी येत तुला तर, एवढी लाज वाटून राहिली तर. त्या बापाला समजून सांग तू, काय म्हणाला बिनलाजा गिनलाजा करून राहिला, गांडीला पाणी येते म्हणते तो. हा, काय बोलून राहिला त्या बापाला? आहे का सूट बोलायचं काही? जवळ याव की कोण आहो मी? हा, सांग तू काय आहे तर. आता तुम्ही मा बापाच्या तोंडावर म्हणून राहिले ना की तुमच्या पोरीचं कंबळ सारखं करतो मी, मग मा बाप बोलीन नाही तर काय तर. पण तुम्ही काहीच काही बोलून राहिले बाबा, तुम्ही सुरुवात केली ना. हा, आता मा बाप बोलून राहिला तर तुमची जीवावर येऊ राहिली. पाहुणे बा जरा शांत व्हा बापा तुम्ही, आणि असं काही नाही बोलू नका बापा. हा, मामी काय बोलायचा प्रसंग नव्हता येत ना, मी बोलतही नव्हतो ना. आज लोक बोललो काय मी? हा, पण मा सासरा माई बदनामी करून राहिला ना, मग मा गांडीचा खाकाना होणार नाही का? अजेंडा दे नाही हे. हा, मी काम थांबलून राहिलो ना, मी बसेला का एका ठिकाणी. बाबा पाहुणे बा, आम्हाला माहित आहे ना तुम्ही लय बापा 1.5 वर्ष झाले काम थांबून राहिले. आता तुमचं काम कसं आहे? लय प्रोफेशनल आहे बापा, लय चांगलं काम आहे. तुम्हाला कामच नाही भेटून राहिलं तर आता कसं आम्ही म्हणू शकत नाही तुम्हाला. अजूनही काय माहित बापा तुम्हाला काम भेटायला का 6 महिने लागतात की 12 महिने लागतात, तर काही सांगताच येत नाही ना त्याच्यात. मी आता टोमने ना मारू आम्ही मले. हा, कसं परिस्थितीनं हायला आम्ही म्हणून त्याच्यानं कसं तुमच्या शकुरीचे मुतलो नसतो मी. पण कसं आहे आता, माझ्या दगडा खाली बोटो चिंतेला. मी ना MA BEd डिग्री घेतली ना, मातेच चुकेला आहे ना, म्हणून तर माझ्या भोवती हा भोग आला. सुटलं की त्या डिग्रीच सांगते MA BEd आहे म्हणते. तुला खाली तिकडे त्या डिग्री म्हणलं का सांगू ते. हा, कामाला जात जाय, कसं वखरार जात जाय, डवऱ्यावर जात जाय, ठिबक टाकायला जाय, पराठी लावायला जाय, कामा नाहीत गावात काही खट टाकायला जाय. सुटलं की MA BEd. हा, चुलीत घालायची डिग्रीपेक्षा तर मी अडाणी बरा खपा आणतो पैसे कमून. तुम्ही लय हुशार आहे, हुशार बोलायचे आहे तुम्ही सारे आहेत. तुम्ही आम्हाला बोलू देशाल का? चला मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा. उरेच भाग आपण उद्या बघू. सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. हात झाले पाहुणे वा गरम. आता पुढे काय होते काय माहिती.